नाही, मला या विषयामध्ये मला मुद्दामून आपल्याला सांगायचं आहे की कशा प्रकारचे सरकार ही कशा प्रकारची सिस्टीम चालवते की ज्या वेळेला आम्ही या गोष्टीची सुरुवात केली, मला असं वाटतं थोडंसं मी तुम्हाला अगोदर सांगणं पण गरजेचं आहे की ये न केने प्रकारे निवडणुका जिंकायच्या आणि त्याच्यासाठी जे काही वाटेल ते करता येईल त्याच्या सगळ्या गोष्टी सरकार आणि प्रशासन, म्हणजे तुम्हाला तर माहिती असेल की हा दुबारचा विषय आला. दुबारच्या विषयामध्ये पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की आमचा काही संबंधच नाही, असं काही नाहीच आहे. आणि मग त्याच्यानंतर मग काहीतरी 10 लाख मुंबईमध्ये त्यांनी जाहीर केले वगैरे. मग त्या दुबारनंतर विषय आला की व्हीव्हीपॅटचा, की यावेळेला आम्ही व्हीव्हीपॅट वापरणारच नाही. त्याच्यामुळे आता आम्हाला कळतच नाही की दाबलेलं बटन कळलं का हे बरोबर त्या चिन्हावरती गेलं आहे की नाही ते दाखवायला काही मार्ग नाही. आणि मग ते सगळं झालं. त्या सगळ्या गोष्टींनंतर आता नवीन काहीतरी काढलं की त्यांनी काहीतरी आता ते पाडू नावाचं काहीतरी यंत्र आता उद्या काहीतरी मतमोजणीच्या वेळेला वापरणार. म्हणजे विरोधी पक्ष वगैरे या नावाची काही गोष्ट ठेवायचीच नाही. दुसऱ्या पक्षाने निवडणुका लढायच्याच नाहीत. सरकारने ठरवायचं की कशा प्रकारे निवडणुका जिंकायच्या. जे त्यांनी विधानसभेच्या वेळेला केलं ते आता हे सगळं करायचा प्रयत्न करतायत. होऊ देणार नाही तो भाग वेगळा. परंतु आता हे मशीन आणलंय. हे मशीन कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेलं नाहीये. बरं, हे मशीन आणल्यावरती त्याचं क्लॅरिफिकेशन, त्याची स्पष्टता ही निवडणूक आयोगाने द्यायची. ते देत नाही आहेत. मागितल्यानंतर, पत्र पाठवल्यानंतर पण ते देत नाही आहेत. आणि आज तर अजूनच वेगळं काहीतरी की बाबा आजपर्यंत ती इंक लावली जायची, बरं का. आता काहीतरी नवीन पेन आणलंय आणि ते पेनमध्ये इतक्या तक्रारी सगळ्या बाजूनी येत आहेत की तुम्ही बाहेर पडल्यावरती त्याला जर सॅनिटायझर लावलं तर ती शाई जाते. म्हणजे आता कालचं घ्या तुम्ही, एक दिवस वाढवून दिला उमेदवारांना की तुम्ही मतदारांपर्यंत जाऊ शकता. आता हा असा कुठचाही नियम नाही जो कोणत्याही निवडणुकांमध्ये वापरला नाही. तो अचानक नवीन आणला. म्हणजे परत ते कशासाठी पैसे वाटायला. म्हणजे संपूर्ण प्रशासन हे सत्तेसाठी कामाला लागलेलं आहे. आम्ही आमच्या परीने जे काही करायचं आहे ते करतोच आहोत, बरं का. परंतु ही काही चांगली लोकशाहीची लक्षणं नाहीत. या असल्या निवडणुका या देशामध्ये होणं आणि त्या असल्या फ्रॉड निवडणुकांमध्ये सत्तेवरती येणं याला काही सत्ता नाही म्हणत या सगळ्या गोष्टीला. माझं फक्त नागरिकांना आणि माझ्या सर्व शिवसैनिकांना, महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एवढंच सांगणं, सगळीकडे सतर्क राहा या सगळ्या याच्यामध्ये की कशा प्रकारे. आत्ता इथे छबिलदासला कुठेतरी आत्ता एक दुबार सापडला, त्याला आता पोलिसांनी पकडलं आहे. म्हणजे हे सगळ्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सुरू असणार. सत्तेचा किती गैरवापर करायचा याला पण काही मर्यादा मला असं वाटतं असायला हव्यात. परंतु नागरिकांना आणि मला असं वाटतं की तिथल्या माझ्या शिवसैनिकांनी आणि महाराष्ट्र सैनिकांनी याच्यामध्ये सतर्क राहावं आणि कोण दुबार येत आहेत आणि कोण शाही पुसत आहेत आणि काय करतायत याच्यावरती त्यांनी लक्ष ठेवावं, एवढीच फक्त इच्छा. भगवा गाडनी जर कायदा हातात घेतला तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं अमित साटम यांनी सकाळी सांगितलं. नाही, प्रश्न अमित साटमने ह्या गोष्टी बोलू नयेत. आता कळलं का. आज निवडणुकीचा, आज मतदानाचा दिवस आहे. आम्हाला जे हवं ते आम्ही करू. आम्ही आजपर्यंत शाही लावली ना, तू काय लावलं मग तुझं बोर्ड बघणारच का निवडणूक आयोग. महापालिका प्रशासन यावर म्हणते की राज्य निवडणूक आयोगाकडून चिट आलेला आहे. सत्ताधारी वाटप झालेला आहे. प्रतिक्रिया देऊ लागलेली की मुंबईच्या सत्ताधारी असं सकाळपासून मतदारांना आवाहन करतात की मुंबईच्या विकासासाठी म्हणून मतदानासाठी बाहेर पडा. मग आणि शाही पुसा, परत जा, परत मतदान करा, परत बाहेर या, शाही पुसा. हा विकास ठीक आहे. आपण सतर्क करावं. आणि मला असं वाटतं की आपण सर्व पत्रकार बांधव भगिनी, आपल्याला पण माझी विनंती आहे की या सगळ्या गोष्टींवरती आपण बारीक लक्ष ठेवावं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदान केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला आणि यामध्ये निवडणूक आयोगाच्या कारभारावर आपण बघतो आता क्षणाला की मनसे प्रमुख राज ठाकरे देखील मतदानाकरता म्हणून बाहेर पडलेले आहेत. पण याच वेळी त्यांनी इतर उपस्थित असणाऱ्या आपल्या कार्यकर्त्यांना देखील सूचना केल्यात. नेहमीप्रमाणे त्यांच्या शैलीत राज ठाकरे काही सूचना देताना इथं आपण बघतोय. मतदान करण्याकरता म्हणून राज ठाकरे जे आहेत त्यांच्या माहीम
या प्रभागातील वॉर्डमध्ये एका मतदान केंद्रावरती मतदान करण्याकरता ते आलेले आहेत। त्याची थेट दृश्य आपण पाहतोय। ज्या नेत्यांनी आपल्या भाषणात मतदान करण्याकरता आवर्जून बाहेर पडा असं सांगितलं, ते नेते देखील आता आवर्जून मतदानाकरता बाहेर पडलेले आहेत। यंदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र आल्यामुळे महापालिका निवडणुकांचं गणित बदललंय, जी एक चर्चा आहे त्याचं प्रात्यक्षिक स्वरूप उद्या निकालातनं दिसून येतंय का ते देखील बघावं लागेल। पण तत्पूर्वी प्रत्येकाने मतदानाकरता बाहेर पडायला हवं, या अनुषंगाने स्वतः नेते देखील आवर्जून मतदानाकरता बाहेर पडलेत आणि आता मतदान केंद्रावरती मतदान करण्याकरता राज ठाकरे पोहोचलेले आहेत। त्यामुळे पाहूयात आज दिवसभरात कशा पद्धतीने मतदानाची टक्केवारी वाढते। नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत, कार्यकर्त्यांपासून सर्वसामान्य मतदारांपर्यंत सगळेच आता मतदानासाठी बाहेर पडतील अशी अपेक्षा। आणि न्यूज 18 मराठी देखील याबद्दलचं आवाहन करत आहे। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या बरोबर आहेत। प्रणाली, काय माहिती? प्रणालीशी आपण पुन्हा एकदा संपर्क साधूच, पण न्यूज 18 मराठी देखील आपल्याला सगळ्यांना आवाहन करत आहे, मतदारांना आवाहन करत आहे। संविधानाने आपल्याला दिलेला अधिकार आहे, या लोकशाहीच्या उत्सवाचे साक्षीदार व्हा आणि साक्षीदार होण्याकरता खुद्द राज ठाकरे देखील मतदानाकरता बाहेर पडल्याचं आपण पाहतो। यावेळी त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्या कार्यकर्त्यांना, माध्यमांच्या सगळ्या प्रतिनिधींना सूचना देऊ केलेल्या आहेत। मतदानाकरता रस्ता मोकळा करून द्या, पुढे जाऊ द्या असं देखील सांगताना ते दिसत आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांचे कुटुंबीय देखील उपस्थित आहेत। माहीम मतदारसंघातील एका मतदान केंद्रावरती अमित ठाकरे, उर्वशी ठाकरे हे देखील उपस्थित असल्याचं आपण बघतोय। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या बरोबर आहेत। प्रणाली, काय तपशील? आपण पाहतोय की मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटुंब या ठिकाणी त्यांचं मतदान केंद्र असलेल्या बालमन विद्या मंदिर इथल्या मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत। सोबत संपूर्ण कुटुंब आहे। राज ठाकरे यांच्या मातोश्री सुद्धा पोहोचलेल्या आहेत। त्या व्यतिरिक्त राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि उर्वशी ठाकरे या सुद्धा या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। सहकुटुंब राज ठाकरे हे त्यांचा मतदानाचा जे कर्तव्य आहे मतदानाचं ते बजावण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। अत्यंत महत्त्वाचं म्हणजे कारण ही निवडणूक सातत्यानं मराठी माणसाच्या अस्तित्वाची निवडणूक, अखेरची निवडणूक आहे असं ते म्हणतायत आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं याचं आवाहन ते वारंवार करत होते आणि त्यानुसार आपण आता पाहतो आहोत की या ठिकाणी मतदान केंद्रावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटुंब पोहोचलेले आहेत आणि ते त्यांचा मतदानाचं जे कर्तव्य आहे ते आता पूर्ण करणार आहे। प्रत्येक सुजाण नागरिकांनी त्यांचा हा मतदानाचं कर्तव्य जे आहे ते पार पाडलं पाहिजे हे सातत्यानं राज ठाकरे सांगत असतात आणि आजची निवडणूक ही तर सर्वात निर्णायक अशी निवडणूक असणार आहे आणि त्यासाठी आपण पाहतो आहोत की मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटुंब त्यांच्या मतदान केंद्रावर पोहोचलेले आपल्याला बघायला मिळत आहेत। धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल। तर न्यूज 18 मराठीवरची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहताय। खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील मतदानाकरता सहकुटुंब बाहेर पडलेले आहेत। न्यूज 18 मराठी देखील आपल्याला सगळ्यांना आवाहन करत आहे की मतदानाकरता बाहेर पडा, आवर्जून मतदान करा, या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा। संविधानाने लोकशाहीतला दिलेला आपल्याला हा अधिकार जो त्याची अंमलबजावणी करणं फार आवश्यक आहे। पण मतदान केल्यानंतर बोटावर लावण्यासाठी आज मार्कर पेन वापरलं जाते, ती शाई सहज पुसली जाते असा आरोप शिवसेना उभाटाचे नेते साईनाथ दुर्गे यांनी केला आहे। शिवसैनिक, महाराष्ट्र सैनिक आणि शिवशक्तीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन आहे की सतर्क रहा, शाई पुसली जाण्याचा कुणी गैरफायदा घेत नाही ना याकडे लक्ष द्या, गाफील राहू नका असं आवाहन त्यांनी केलं। त्यामुळे शिवसेना उभाटाचे नेते साईनाथ दुर्गे यांनी आरोप केलेला आहे। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। अधिक बोलूयात। शिवसेना उभाटाचे नेते साईनाथ दुर्गे खुद्द आपल्या बरोबर आहेत। साईनाथ दुर्गेजी, मार्करने, अर्थात मी देखील मतदान केलं, मार्करने माझ्या बोटावर देखील या ठिकाणी चिन्ह निशाण जे ते बघायला मिळतंय, पण आपण कशा याच्यातनं सांगताय, कसा आपला दावा आहे की शाई खरंच पुसली जाते? मी शाई खरंच पुसली जाते दाखवलं ना, माझा फोटो ट्विट केलेला आहे, तुम्ही पाहिलं तर जी मार्कर पेननी लावलेली जी शाई आहे ती सहज तुम्ही डेटॉलने जरी हात धुतला कळलं का तरी ती पुसली जाते आणि ती नखावरती तर पुसली जाते, त्याचबरोबर स्किनवर जरी ती शाई आहे ती पुसली जाते। त्याच्यामुळे हा सगळा धक्कादायक प्रकार आहे आणि हा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला निवडणूक आयोगाचा आणि तसंच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाचा। म्हणून मी ते फोटो ट्विट करून आम्ही आवाहन केलेलं आहे शिवशक्तीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या
शिवसैनिक, मनसैनिक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना की सतर्क राहा. कारण मुंबईत जी मराठीची लाट आहे आणि मुंबईसाठी यावेळेस मतदान होणार आहे आणि या अशा सगळ्या कारभारातून कुठेही गाफील न राहता सतर्क राहून आजचा दिवस संध्याकाळी मतदान होईपर्यंत प्रत्येक मतदाराकडे लक्ष दिलं पाहिजे. नाही, आपण ट्विट केलेले फोटो आम्ही बघतोय, पण सहज डेटॉलने हात धुतले तरी ही शाई निघून जाते. हो, बघा ना तुम्ही, मी स्वतः दाखवलं ना, ते स्वतः तुम्हाला दाखवलं, त्याचा फोटो ट्विट केलेला आहे. मी शाई असलेला फोटो दाखवला आणि त्याच्यानंतर शाई पुसल्यानंतरचाही फोटो दाखवला. तुम्ही झूम करून बघा माझा तो बोटाचा फोटो. संपूर्ण शाई पुसली गेलेली आणि डेटॉलने अक्षरशः पुसले. मी कुठलाही नेल पेंट रिमूव्हर वगैरे काहीही वापरलेलं नाही. बरं, पण साईनाथजी, या सगळ्या ह्याच्यातनं गेल्या अगदी विधानसभा निवडणुकीपर्यंत आपण पाहिलं की दौतीतली शाई जी आहे ती बोटावरती लावण्यात येत होती, पण यंदा अचानकच मार्करचा वापर. काय नेमकं यातनं आपल्याला वाटतं? सगळ्या गोष्टी तिकडे धक्कादायक आहेत. एक तर तुम्ही जे म्हणताय तसं की आधी शाही होती, आता ती मार्कर पेन यूज करतायत. तुम्ही बघितलं व्हीव्हीपॅट नाही आता. त्याचबरोबर अनेक ठिकाणी जे वर्षानुवर्ष निवडणुकीला एका घराच्या बाजूला मतदान केंद्र असायचं, त्यांचं यावेळीच मतदान केंद्र अक्षरशः 400 मीटर 500 मीटर लांब गेलेलं आहे. अशा पद्धतीची ही सगळी मॅनेजमेंट आणि भोंगळ कारभार केलेला आहे निवडणूक आयोगाच्या विभागाने. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की केडीएमसीच्या पॅनल क्रमांक 9 मधील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. मनसेच्या उमेदवार उर्मिला तांबे आणि काँग्रेस उमेदवार माधवी चौधरी यांनी तक्रार दाखल केलेली आहे. मतदानासाठी बोटाला लावलेली शाई लगेच पुसली जाते. हा काय प्रकार आहे? म्हणजे पुन्हा एकदा हीच बातमी थोड्यापूर्वी आपण बघितलं, सायना दुर्गेंनी याबद्दलचा फोटो ट्विट केला होता आणि आता एक उर्मिला तांबे मनसेचे उमेदवार त्या देखील असा दावा करतायत किंवा सांगताना दिसत आहेत की बोटावर लावलेली शाई लगेच पुसली जाते. हा काय प्रकार आहे? आणि असे प्रकार करायचे असतील तर निवडणुका घेता कशाला, असा देखील सवाल त्यांनी विचारलाय. मनसे उमेदवार उर्मिला तांबे यांनी संतप्त प्रश्न विचारलाय. आणि यातनं आज दिवसभरात जर अशा पद्धतीने शाई पुसली जात असेल तर बोगस वोटिंग हे होऊ शकतं याची दाट शक्यता आहे, अशी देखील शंका नेत्यांकडनं व्यक्त केली जाते. मंडळी, हा प्रकार अगदी धक्कादायक म्हणावा लागेल की ज्या मार्करने तुमच्या बोटावरती तुम्ही मतदान केल्याचं चिन्हांकन केलं जाते, म्हणजे ती शाई लावली जाते. ती शाई लावली म्हणजे काय, तर तुम्ही मतदान केलं, पण ती शाई सहजगत्या काढल्या जाऊ शकते. तर मतदानानंतर शाई पुसली जात असल्याची तक्रार आपण बघतोय. मनसे उमेदवार उर्मिला तांबेंनी ही तक्रार केली आहे. तर पनवेल मनपा निवडणुकीत गोंधळ झाल्याची माहिती आहे. मतदान केंद्रावर बोटाला शाई लावली नसल्याचा प्रकार समोर आला. मतदानानंतर बोटाला शाई लावली नसल्याचं समोर आलं. कळंबोलीच्या बालाजी शाळा मतदान केंद्रातली ही घटना आहे. निवडणूक आयोगाच्या कारभारावरती संशय व्यक्त केला जातोय. म्हणजे मतदान केलं त्या व्यक्तीने, पण त्याच्या बोटावरती शाई नव्हती. जर मतदान केलेलं असेल तर त्याच्या बोटावरती शाई असणं क्रमप्राप्त आहे, तसा नियम आहे. आणि नियमानुसार जर तशी प्रक्रिया पाळली जात नसेल तर मात्र संशयाला जागा आहे, अशी देखील एक चर्चा केल्या जाते आहे. तर छत्रपती संभाजीनगर सिडको N3 N4 संत मीरा विद्यालय मतदान केंद्रावर झालेल्या गोंधळानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी मतदान केंद्रावरती दाखल झाले. पोलीस बंदोबस्तात देखील या ठिकाणी वाढवण्यात आलाय. भाजपच्या उमेदवाराकडून विशिष्ट कोडिंग असलेले टी शर्ट, पोल चीटवर चिन्ह असा आक्षेप या ठिकाणी इतर उमेदवारांनी घेतला होता आणि त्यानंतर अर्धा तास गोंधळाचं वातावरण होतं. छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी या मतदान केंद्राला भेट दिली आणि या ठिकाणी आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी. छत्रपती संभाजीनगर मधील सिडको N4 या ठिकाणी संत वीरा या जे शाळा आहे त्या ठिकाणचं जे मतदान केंद्र आहे, या ठिकाणी जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांच्यावरती आक्षेप घेण्यात आलेला होता आणि पोलचीट वरती भाजपचं चिन्ह आहे, त्याचबरोबर कोडिंगचे टी शर्ट वापरले जात आहेत. यावरून इतर जे पक्ष आहेत त्यामध्ये त्यांनी आक्षेप घेतलेला होता. काही काळ या ठिकाणी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर मात्र आता इथं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे. विशेषतः आपण जर समोर बघितलं तर वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. तर या संपूर्ण परिस्थितीवरती लक्ष ठेवून देखील आहेत. आता सुरळीत पद्धतीने मतदान प्रक्रिया सुरू आहे. मात्र या ठिकाणी जो गोंधळ झाला होता तो कोडिंगचे टी शर्ट वापरले
भाजपच्या उमेदवाराकडून तशा पद्धतीने कोडिंगचे टी शर्ट वापरले जात आहे, त्याचबरोबर पोल चिट वरती देखील चिन्ह दिले जात आहे, अशा पद्धतीने आक्षेप घेण्यात आला होता. मात्र आता त्यानंतर या ठिकाणी पोलीस दलाकडून देखील आवाहन करण्यात येते की विशिष्ट पद्धतीचे जे कोडिंग असलेले जे टी शर्ट आहे ते टी शर्ट घालून कोणीही मतदान केंद्राच्या जवळ येऊ नये, अशा पद्धतीने या ठिकाणी आवाहन देखील करण्यात येते. एकंदरीत जर बघितलं तर संभाजीनगरमध्ये